हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे क्रिशा त्रिशाज वर्ल्डमध्ये आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला वाटलं असेल की ब्लॉगच्या सुरुवातीलाच हे काय आहे गजरा वगैरे. तर आम्ही चाललेलो आहोत आज एका देवीच्या ठिकाणी आणि त्याच्यासाठी मी हे ओटीचं सामान घेते आहे इथे, कारण की आता आम्हाला पोचायला थोडं लेट होणार आहे आणि ऑलरेडी दुपार झालेली आहे. तर चला पटकन प्रवासाला निघूया आणि आपल्याला पोचायला लागणार आहे 2 तास वगैरे. A few hours later. तर आम्ही पोहोचलेलो आहोत जीवदानी मंदिर येथे. तर दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी देखील आम्ही आलेलो आहोत जीवदानी देवीच्या दर्शनाला आणि यावेळेस आमच्यासोबत थोडेसे नवीन मेंबर्स आहेत. क्रिशा त्रिशाच्या बऱ्याचशा आत्तू आहेत ज्या की फर्स्ट टाईम आलेल्या आहेत आमच्यासोबत. तर चला आतमध्ये जाऊया दर्शनाला. त्रिशू 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 हॅलो. तर दुपारची वेळ होती त्याच्यामुळे अजिबात गर्दी नव्हती आणि ऑड डे सुद्धा होता, म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवार नव्हता. त्याच्यामुळे वेटिंग रूम पण पूर्णपणे खाली होती आणि आम्हाला पोहोचल्यावर लगेचच नंबर भेटलेला आहे. आम्ही इथे रोपवेमध्ये बसतो आहोत, म्हणजे वरती मंदिराकडे जाण्यासाठी रोपवे ट्रेन आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही बसतोय आता. ब्राम्स खाली बघ, खाली बघा, खाली बघा. चला चला चलो, भागो 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 भागो. अगदी कमी गर्दी असल्यामुळे एकदम छान आणि व्यवस्थित असं दर्शन झालेलं आहे. तुम्ही पण दर्शन घ्या जीवदानी मातेचं. या देवीकडे मनस्वी निस्वार्थ भावनेने तुम्ही एखादी गोष्ट मागितली नाही की ती नक्की मिळते. हे आम्हाला खूप वेळचा अनुभव आहे आणि यावेळेस खूप जण आमच्यासोबत होते, त्याच्यामुळे खूप मज्जा आली आणि खूप भारी वाटलं. तर आता मंदिरातून दर्शन झाल्यानंतर वरच्या साईडला आम्ही चाललेलो आहोत आणि वरच्या साईडला खूप सारे पक्षी आणि अजून बरीचशी मंदिरं आहेत. तिथे आपण दर्शन घेऊया. प्रसाद वगैरे सगळं वरतीच भेटतं. एवढीच होती काय पाण्याची बॉटल? ब्राह्मी ब्राह्मी ब्राह्मी
तुला बघायला लावत होते दीदी आणि तू कडे बघ दीदीकडे बघ दीदी हॅलो पप्पा 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 साइड हो साइड It's boring time. इकडे बसले ना. इकडे पण पायऱ्या आहेत ना तिकडे पण पायऱ्या तर छान असं दर्शन झालं. त्यानंतर खाली आल्यानंतर आम्ही मस्तपैकी एका ठिकाणी नाश्ता केला. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि हे पण प्राणीच आहेत की ज्यांना पण पाण्याच्या शोधामध्ये ते एका हॉटेलमध्ये आलेलं आपल्या पिल्ल्याला घेऊन हे माकड आणि मस्तपैकी पाणी पित होतं. तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि सनसेट पण कसं दिसतोय बघा. आणि मस्तपैकी सनसेटचा आस्वाद, त्यासोबत क्रिशा त्रिशा आणि आनंदी ब्राह्मीची बडबड, असं करत करत आमचा प्रवास आता घराच्या दिशेने निघालेला आहे. होपसो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि सगळे सोबत असल्यामुळे ह्यावेळेचं दर्शन खूप मस्त वाटलं. कारण की क्रिशा त्रिशाच्या आतून आनंदी ब्राह्मी वगैरे सगळे होते आमच्यासोबत. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.